नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या न्यूज अपडेटसाठी मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. गोयकरांसाठी अभिमानाची आणि गौरवास्पद अशी एक गोष्ट घडलेली आहे आणि ही गोष्ट ही गोवा आणि गोव्याची जी राजभाषा आहे कोकणी या दोन्हींसाठी खूप महत्त्वाची अशा पद्धतीची ही घटना आहे. उद्या म्हणजेच 27 मे रोजी दोनापावल या ठिकाणी राजभवनवर एक मोठा सोहळा आयोजित होणार आहे आणि हा सोहळा म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार वितरण सोहळा. गोव्याचे कोकणीचे ज्येष्ठ साहित्यिक दामोदर भाई मावजो यांना 2022चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे आणि त्यामुळे या पुरस्काराचं वितरण हे उद्या दोनापावल या ठिकाणी राजभवनवर आयोजित केलेल्या एका सुंदर अशा सोहळ्यात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. ज्ञानपीठ म्हणजेच भारतातल्या साहित्यिकांसाठी दिला जाणारा एक मोठा आणि प्रतिष्ठित अशा पद्धतीचा हा पुरस्कार. या पुरस्काराला फार मोठं महत्त्व हे साहित्यामध्ये आहे. कोकणी भाषा म्हणजे ज्या भाषेला 1987 या वर्षी राजभाषेचा दर्जा मिळाला आणि त्यासाठी मोठं आंदोलन मोठी चळवळ गोव्यात झाली होती. म्हणजे आतापर्यंत गोव्याच्या इतिहासात गोवा मुक्ती लढ्यानंतर एक सुरुवातीला ओपिनियन पोल आणि त्याच्यानंतर राजभाषासाठी जे आंदोलन झालं ते मोठं आंदोलन असं गणलं जातं. मराठी आणि कोकणी अशा पद्धतीचा हा वाद होता. कोकणी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्यात आला आणि मराठीलाही तशाच पद्धतीनं समान स्थान देण्यात आलं आणि कोकणी भाषेला जेव्हा राजभाषेचा दर्जा मिळाला त्यानंतर 30 मे 1987 या साली गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला. म्हणजे गोव्याची स्वतंत्र भाषा कोकणी म्हणून जेव्हा मान्यता मिळाली तेव्हा भाषावार प्रांत रचना यानुसार कोकणीमुळेच गोव्याला घटक राज्याचा दर्जा मिळाला आणि त्यानंतर 1992 साली कोकणी भाषेचा समावेश हा संविधानाच्या 8व्या परिशिष्टात म्हणजे 8th शेड्यूलमध्ये झाला आणि कोकणीला राजभाषेची एक प्रतिष्ठा प्राप्त झाली. 1961 सालापासून खरं म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येतात. या संपूर्ण पुरस्कारांच्या यादीमध्ये वेगवेगळ्या भारतीय भाषांच्या ज्येष्ठ साहित्यिकांचा समावेश झालेला आहे आणि या साहित्यिकामध्ये आता कोकणी भाषेमुळे आपल्या गोयकार साहित्यिकांनाही हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्राप्त होण्यास सुरुवात झालेली आहे. दामोदर भाई मावजो हे ज्ञानपीठ पुरस्कार मिळणारे दुसरे गोमंतकीय ठरले आहेत. यापूर्वी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रबाब केळेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला होता. त्यामुळे दामोदर भाई मावजो हे दुसरे ज्ञानपीठ पुरस्कार गोमंतकीय ज्ञानपीठ पुरस्कार ठरलेले आहेत. त्यामुळे गोव्याला या साहित्यिक क्षेत्रात एक प्रतिष्ठा मिळू लागलेली आहे आणि गोव्याला ही प्रतिष्ठा मिळत असतानाच गोव्याच्या या छोट्याशा गोव्याच्या सुंदर मवाळ मधाळ आणि गोड अशा कोकणी भाषेलाही ही मान्यता आणि प्रतिष्ठा मिळू लागलेली आहे. त्यामुळे गोव्यासाठी गोयकरांसाठी हा मोठा अभिमानाचा अशा पद्धतीचा हा क्षण आहे. आता उद्या जो कार्यक्रम होणार आहे उद्या म्हणजे शनिवार 27 मे रोजी हा कार्यक्रम दोनापावल या ठिकाणी राजभवनवरती आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमात गोव्याचे माननीय राज्यपाल श्री PS श्रीधरन पिल्लई हे खास उपस्थित असणार आहेत आणि राजभवनवरती संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 57व्या ज्ञानपीठ पुरस्कार सोहळ्याला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे उर्दू कवी लेखक गीतकार आणि चित्रपट निर्माते श्री गुलजार हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर गोवा राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे हे देखील या सोहळ्याला हजर राहणार आहेत. भारतीय ज्ञानपीठाचे अध्यक्ष न्यायमूर्ती वीरेंद्र जैन आणि निवड मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रतिभा रे तसेच साहित्य कला नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे भव्य दिव्य अशा पद्धतीने हा सोहळा या ठिकाणी आयोजित होणार आहे.
भारत सरकारच्या कला आणि संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने हा राष्ट्रीय स्तरावरचा कार्यक्रम गोव्यात होणार आहे या ज्ञानपीठ पुरस्कार वितरणाच्या निमित्तानं, आणि त्यासाठी KLJ समूहाचं या सोहळ्याला खास सहकार्य लाभलेलं आहे. दामोदर म्हणजे भाई मावजो यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर 79 वर्षीय भाई मावजो हे गोव्यातील एक नामांकित कादंबरीकार, लघुकथा लेखक, समीक्षक आणि पटकथा लेखक म्हणून त्यांचा परिचय आहे. लेखन म्हणजे लेखणीतून जेवढं ते काम करतात त्याचबरोबर त्यांचं वक्तृत्वही तेवढंच लाघवी आणि गोड अशा पद्धतीचं त्यांचं वक्तृत्व आहे. परंतु या गोड वक्तृत्वाबरोबरच ज्या ज्या वेळेला साहित्यिकावरती हल्ले झाले, साहित्यिकांच्या हत्या झाल्या, त्यावेळेला तेच भाई मावजो कठोरपणे साहित्यिकांची बाजू घेऊन लढण्यास अजिबात कमी राहिलेले नाहीत. त्यांनी त्यावेळेला साहित्यिकांची हत्या किंवा साहित्यिकावरती आक्रमण, साहित्यिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा या विषयावर त्यांनी वेळोवेळी कठोर भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळेही त्यांची एक वेगळी ओळख ही त्या निमित्तानं निर्माण झालेली आहे. कोकणी आणि इंग्रजी भाषेत त्यांचे अनेक ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. 1983 मध्ये प्रतिष्ठित साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आणि तो कार्मेलिन या त्यांच्या कोकणी कादंबरीसाठी. भारतीय साहित्याच्या क्षेत्रात एक प्रकारचा विक्रम हा त्यांनी या कादंबरीच्या निमित्तानं केला. त्यांचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतरही झालेले आहेत. म्हणजे एका कोकणी कादंबरीचं 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर होण्याचा हा जो प्रकार आहे तो म्हणजेच कोकणी भाषेला मिळत असलेली मान्यता, कोकणी भाषेला प्राप्त होत असणारी प्रतिष्ठा असं आपण त्याचं वर्णन करू शकतो. 1 ऑगस्ट 1944 रोजी गोव्यात जन्मलेले भाई मावजो यांनी मराठी प्राथमिक सोबत पोर्तुगीज भाषेत आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं गोव्यात. त्याच्यानंतर त्यांनी आर. ए. पोद्दार कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स मुंबई या ठिकाणी आपली पदवी प्राप्त केली. हे शिक्षण झाल्यानंतर म्हणजे पदवीचं शिक्षण संपल्यानंतर ते पुन्हा गोव्यात परतले आणि गोव्यात ते सक्रिय झाले. त्यांच्या कथा संग्रहापैकी एक तेरेझाज मेन 2015 मध्ये फ्रँक ओकॉनर आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकित झाला होता. साहित्य अकादमी पुरस्कार, कथा पुरस्कार, V.V. पै साहित्य पुरस्कार, राज्य सांस्कृतिक पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार हे भाई मावजोंना प्राप्त झालेले आहेत. मावजो यांना नुकतेच बसव समिती बंगळुरू कर्नाटक यांनी बसव विभूषण पुरस्कार 2023 प्रदान केला आहे. ते गोवा कला आणि साहित्य महोत्सवाचे सहसंस्थापक आणि सहक्युरेटर आणि पेन दक्षिण भारत या आंतरराष्ट्रीय लेखकांच्या समूहाचे संस्थापक सदस्यही आहेत. भारतीय ज्ञानपीठ हे 1944 साली साहू शांती प्रसाद जैन आणि स्वर्गीय श्रीमती रमा जैन यांनी स्थापन केले होते. ते गेल्या 8 दशकाहून अधिक काळ साहित्याच्या माध्यमातून राष्ट्रसेवा करत आहेत. या परोपकारी दाम्पत्याने सुरू केलेला ज्ञानपीठ पुरस्कार हळूहळू देशातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार म्हणून उदयास आला आहे आणि आतापर्यंत श्री दामोदर मावजोसह 62 पुरस्कार विजेत्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आणि अर्थातच मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे भाई मावजो हे आपले दुसरे गोमंतकीय आहेत ज्यांना हा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. जसं मी यापूर्वी सांगितलं की कोकणी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार जो प्राप्त झाला तो 2006 साली 42वा ज्ञानपीठ पुरस्कार हा पहिल्यांदाच कोकणीला प्राप्त झाला. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ज्येष्ठ साहित्यिक रवींद्रबाब केळेकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार रवींद्रबाब केळेकर यांच्याबरोबर सत्यव्रत शास्त्री यांना विभागून देण्यात आला. त्यांना संस्कृत भाषेसाठी हा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. म्हणजे रवींद्रबाब केळेकर आणि सत्यव्रत शास्त्री यांना हा 42वा ज्ञानपीठ पुरस्कार विभागून देण्यात आला. रवींद्रबाब केळेकर हे एक गोव्याचे प्रतिष्ठित अशा पद्धतीचे ज्येष्ठ गांधीवादी विचारांचे ज्येष्ठ साहित्यिक, स्वातंत्र्य सैनिक. त्याच्यानंतर त्यांनी ओपिनियन पोल, कोकणी भाषा या चळवळीत सक्रियपणे सहभाग घेतला होता. त्यांचं एक मोठं आदराचं स्थान गोव्यात त्यांना प्राप्त आहे
आणि अशा रवींद्रबाब केळेकरांची पहिल्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी जेव्हा निवड झाली तेव्हा तो गोव्यासाठी एक फार मोठा असा क्षण होता आणि त्यामुळे त्यांच्या निमित्तानं गोव्याच्या कोकणी भाषेला आणि गोव्याच्या कोकणी भाषेशी संबंधित साहित्याला एक फार अशी उंची प्राप्त करून देणारा हा क्षण होता. गांधीवादी विचारांचे रवींद्रबाब केळेकर यांनी मोठं काम हे साहित्य क्षेत्रात केलेलं होतं आणि त्याचं मोठं काम साहित्य क्षेत्रात आहे. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. प्रत्यक्ष गांधीजी सोबत त्यांनी काम केलं होतं. गोव्याचे महाराष्ट्रात विलिनीकरण करण्याचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यानंतर जे ओपिनियन पोल झालं त्याच्यात रवींद्रबाब केळेकर यांनी फार महत्त्वाचं असं योगदान दिलं, फार महत्त्वाचं असं त्यांनी आपलं काम केलेलं आहे. कोकणी भाषा मंडळ स्थापन करण्यात महत्त्वाचा वाटा हा रवींद्रबाब केळेकरांचा होता. त्याच्यानंतर त्यांनी अनेक पुस्तकांचं लेखन केलेलं आहे. अर्थातच कोकणी भाषेबरोबर मराठी आणि हिंदी भाषेतूनही त्यांनी पुस्तक लेखन केलेलं आहे आणि सगळ्या भाषातील त्यांची पुस्तकं ही वेगवेगळ्या विषयावरती असल्यामुळे ती सगळी पुस्तकं ही ज्ञानाधारित आणि वाचनीय अशा पद्धतीची पुस्तकं आहेत. सुमारे 100हून अधिक पुस्तकांचं लेखन हे रवींद्रबाब केळेकर यांच्याकडून झालंय. त्याच्यात आमची भास कोकणीच, शाळेत कोकणी कित्याक, बहुभाषिक भारतात भाषेचे समाजशास्त्र, त्याच्यानंतर हिमालयात 2 दशके अशा पद्धतीची पुस्तकं ही त्यांनी लिहिलेली आहेत. जाग या कोकणी मासिकाचं संपादनही त्यांनी जवळजवळ 2 दशके केलेलं आहे. त्यांना पद्मभूषण पुरस्कार 2008 साली जाहीर झाला. त्याच्यानंतर गोमंत शारदा पुरस्कार गोवा कला अकादमीचा, त्याच्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार 2006 साली त्यांना प्राप्त झाला. त्याच्यानंतर मराठी भाषेतूनही त्यांनी पुस्तकं लिहिली. त्यांच्या वडिलांनी भगवद्गीतेचं पोर्तुगीज भाषेत अनुवादन केलं होतं आणि त्यामुळे हा जो साहित्यिक किंवा लेखनाचा जो वारसा आहे तो त्यांच्या कुटुंबातच सुरुवातीपासून अशा पद्धतीचा वारसा आहे. मराठीमध्ये त्यांनी 2 पुस्तकं त्यांची होती. त्याच्यात जपान जसा दिसला आणि गांधीजींच्या सहवासात अशी 2 मराठी भाषेतून त्यांची पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यामुळे रवींद्रबाब केळेकर यांच्यासारख्या साहित्य क्षेत्रात दीर्घ अनुभव आणि साहित्य क्षेत्रात दीर्घ योगदान असलेल्या व्यक्तीची पहिल्यांदा निवड ही ज्ञानपीठ पुरस्कारासाठी गोव्यातून झाली आणि त्यामुळे तो जो दर्जा आहे कोकणी भाषेसाठीचा दर्जा हा रवींद्रबाब केळेकरांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो दर्जा निश्चित झाला आणि आज दामोदर भाई मावजना जो दुसरा ज्ञानपीठ पुरस्कार कोकणी भाषेसाठी प्राप्त झाला त्याच्यानंतर तो दर्जा आणि तो स्तर कोकणीचा हा या ज्ञानपीठ पुरस्कारामुळे आणखी अबाधित झालेला आहे, आणखी त्यांना मान्यता मिळालेली आहे असंच आपल्याला म्हणावं लागणार आहे. गोवन वार्ता लाईव्हच्या निमित्तानं या गोव्याचं एक वेगळेपण, गोव्याची ही वेगळी भाषा, कोकणी भाषा, याचं महत्त्व, या कोकणी भाषेचा गोडवा हा सर्वदूर पोहोचावा, सर्वदूर या भाषेची ओळख, ही भाषा काय आहे ही जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांना तयार व्हावी म्हणून या निमित्तानं आम्ही या अपडेटच्या माध्यमाने या सोहळ्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचत आहोत. कारण ज्ञानपीठ पुरस्कार हा प्रत्येक भारतीय भाषेला प्राप्त होणारा पुरस्कार आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात एका छोट्याशा राज्याच्या छोट्याशा कोकणी भाषेला हा पुरस्कार प्राप्त होणं म्हणजे केवढी मोठी अभिमानाची गोष्ट या राज्यासाठी ही आहे. याची ओळख सर्वांना होऊन या गोव्याची आणि कोकणीची जे महत्त्व आहे ते अबाधित राहणं गरजेचं आहे आणि या कोकणी भाषेकडे कुठल्याही अन्य भाषेनं तिरस्काराने पाहता कामा नये. या छोट्याशा भाषेला वाढण्यासाठी ते जे स्वातंत्र्य पाहिजे आहे ते स्वातंत्र्य या भाषेला मिळणं गरजेचं आहे. आत्ताच्या या घडीला अनेक युवा साहित्यिक हे कोकणी भाषेतून आपलं लेखन करतात आणि मोठ्या प्रमाणात या भाषेचा विकास होताना आपल्याला दिसतोय. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे निश्चितच या भाषेच्या विकासाला गती प्राप्त होणार आहे आणि ही भाषा एक सर्वसंपन्न अशा पद्धतीची भाषा म्हणून भविष्यात निश्चितच या भाषेला प्रतिष्ठा मिळणार आहे. तर सर्वात प्रथम शनिवारी होणारा ज्ञानपीठ
पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर भाई मावजो यांना गोवन वार्ता लाईव्हच्या वतीनं आमच्या खूप खूप शुभेच्छा। आणि अशाच पद्धतीनं या गोव्याच्या मातीत या कोकणी भाषेचे साहित्यिक घडत राहो आणि यापुढेही ज्ञानपीठ पुरस्कार या भाषेला प्राप्त होत राहो अशा शुभेच्छा आम्ही देतो। आणि या निमित्तानं उद्याच्या या कार्यक्रमात अधिकाधिक गोंयकारांनी सहभागी होऊन या कार्यक्रमाला एक प्रतिष्ठा किंवा या कार्यक्रमाला एक वेगळी मान्यता प्राप्त करून द्यावी अशी आम्ही विनंती करतो। अशाच पद्धतीच्या वेगवेगळ्या विषयावरून आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचत राहू। तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठी।